रोज पोहे वरण भाज्यांमध्ये अगदी सहज टाकला जाणारा पदार्थ म्हणजे कढीपत्ता आणि तेवढाच सहज तो बाहेरही काढला जातो। कढीपत्त्याचे बरेच फायदे तुम्हाला माहित असतील, जसे की केस गळती, डोळ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे, हार्ट आणि शुगर पेशंटसाठी तर हे खूप गुणकारी मानलं जातं। चला तर मग आज आपण हा कढीपत्ता बाहेर काढता येऊ नये म्हणून याची चटणी बनवूया। त्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये अगदी चमचाभर तेल घेतले। ही चटणी तुम्ही ऑइल फ्री सुद्धा बनवू शकता, अजिबात तेल टाकायची गरज नाही। इथे मी अर्धी वाटीच्या थोडेसे जास्त डाळवा घेतले, तो या तेलामध्ये आता छान भाजून घेऊया। जसं मी आत्ताच सांगितलं, तुम्ही या चटणीमध्ये अजिबात तेलाचा वापर न करता ही चटणी बनवू शकता। तेल टाकण्याऐवजी सर्व साहित्य तुम्ही कोरडेच भाजून घ्या। हे डाळवं जास्त लाल होईपर्यंत भाजायचं नाहीये, अगदी हलकं गरम करून घ्यायचंय। डाळवं छान भाजलं गेले, आता हे एका प्लेट मध्ये काढूया। आता याच पॅन मध्ये अर्धी वाटी पांढरे तीळ भाजून घेऊया। आता हे तीळ भाजताना वरून तेल टाकायची गरज नाही किंवा तेलात भाजायची तीळ अजिबात गरज नाहीये। पॅन मध्ये आहे त्या तेलामध्ये आपण हे तीळ भाजून घेऊया। आता हे तीळ सुद्धा छान भाजले गेलेत, आता हे प्लेट मध्ये काढून घेऊया। इथे मी त्याच पॅन मध्ये अर्धी वाटी किसलेला खोबर घेतले। आता हे खोबर सुद्धा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। जसे की तुम्हाला माहिती आहे, खोबऱ्याला स्वतःचे नॅचरल ऑइल असतं, त्यामुळे वरून तेल हे भाजताना अजिबात टाकू नका, नाहीतर ते अजून जास्त ऑइली होईल। तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज झालाय। आता हे सुद्धा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी फ्रेश कढीपत्ता घेतलाय, तो स्वच्छ धुवून सुकवून घेतलाय, यामध्ये अजिबात पाणी नाहीये। तुम्ही पाहू शकता। आता हा कढीपत्ता आपण पॅन मध्ये भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने पॅन मध्ये सतत कढीपत्ता हलवत राहायचंय। हा कढीपत्ता छान भाजला जावा म्हणून यावर मी 1 चमचा तेल टाकते। या एका चमचामध्ये हा कढीपत्ता खूप छान भाजतो, त्यामुळे यापेक्षा जास्त तेलाची अजिबात गरज लागत नाही। तुम्ही पाहू शकता कढीपत्ता छान भाजला गेलाय, त्याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता। जोपर्यंत कढीपत्त्याचा असा खळखळ असा आवाज येत नाही तोपर्यंत आपला कढीपत्ता भाजला जात नाही। चला तर मग हा कढीपत्ता सुद्धा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। आता त्यानंतर त्याच पॅन मध्ये 2 चमचे जिरे भाजून घ्यायचे आहेत। या चटणीमध्ये जर तुमच्याकडे जिऱ्याची पावडर असेल, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। जिरे सुद्धा छान भाजले गेलेत, आता हे सुद्धा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। आता त्यानंतर लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या इथे मी भाजून घेणार आहे। हा लसूण जास्त मी क्लीन सोलून घेतला नाहीये, थोडासा त्याचा पाचोळा जो असतो तो शिल्लक ठेवलाय। चला तर मग आता हे सुद्धा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। चला तर मग ही जी कढीपत्त्याची चटणी आहे त्याचे सर्व साहित्य भाजून झाले आहेत। आता हे आपण थंड करून घेऊया। भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालंय, आता हे आपण एका मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊया। आता हे आपण पल्स मोडवर ऑन ऑफ करून वाटून घेणार आहोत। जास्त बारीक करायचं नाहीये, थोडंसं मोठंच ठेवायचंय। तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत झाली आहे, अजिबात चिकट अशी चटणी झालेली नाहीये। तुम्ही पाहू शकता हे मी जास्त बारीक वाटून घेतलेलं नाहीये, थोडंसं मोठं मोठंच ठेवलंय। आता या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालायचंय। तुम्हाला जेवढी तिखट ही चटणी हवी आहे त्या प्रमाणात मिरची पावडर टाकायचंय। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचंय आणि सगळ्यात शेवटी आणि तेवढंच महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा चाट मसाला टाकायचा। आता हे मिक्सरला खूप बारीक असं वाटून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता अगदी बारीक वाटले गेले आणि अजिबात चिकट बनलेले नाहीये, एकदम सुटसुटीत बनले। आणि अजून एक याबद्दल सांगायचं म्हणजे
जर तुम्हाला ही चटणी असं तोंडी लावून खायची इच्छा नसेल तर तुम्ही भाज्यांमध्ये हे वाटण म्हणून सुद्धा घालू शकता। बऱ्याच भाज्यासाठी आपण एक वाटण बनवतो, खोबरं, जिरे, लसूण या पद्धतीचं, तर ते वाटण न बनवता ही चटणी तुम्ही 1 चमचा टाका, म्हणजे तुम्हाला दुसरं वाटण वाटण्याची गरज लागणार नाही। आणि सोबतच आपण यामध्ये चाट मसाला घातलाय, त्यामुळे प्रत्येक भाजी ही चटपटीत बनेल आणि टेस्टी सुद्धा बनेल। चला तर मग अशा पद्धतीची कढीपत्त्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि फूडी जयश्री या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।